नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा ती दोन मुलं. त्यांच्या रंगांधळा ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट आहे. मतकरींच्या कथांमधून अवतरणारं अतिमानुष मानवी नसतं, ते अगदी निख्खळपणे आणि केवळ अतिमानुषच असतं. केवळ अद्भुताच्या पातळीवरच आकारणारं आणि फक्त अज्ञाताशीच नातं जोडून असलेलं हे अतिमानुष वाचकाला अन्य कशातही न गुंतवता केवळ भयाचाच प्रत्यय घडवतं. ती दोन मुलं ह्या कथेचा या निमित्ताने उल्लेख करता येईल. मानवी प्रश्नात न गुंतवता रक्त गोठवणाऱ्या भयाचाच केवळ प्रत्यय देणाऱ्या मतकरींच्या या प्रकारातल्या काही कथा विलक्षण झपाटणाऱ्या आहेत. त्यांचा अंगुली निर्देश फक्त अज्ञाताकडे आहे. ऐकूया ती दोन मुलं. ती दोन मुलं गेटशी येऊन उभी राहिली तेव्हा चंद्र ढगाळ गेला. पोरं बिचारी थकून गेली होती. त्यांच्या पोटात भूक करवत्तीसारखी फिरत होती. त्यांचं वय तसं अगदी लहान होतं. 8-9 वर्षांची मुलगी आणि 6-7 वर्षांचा मुलगा, दोघेही अशक्तच. हातापायांच्या काड्या, पण त्या मानाने चेहरे टकटकीत, गाल लालवट. मग ते शरीरातलं रक्त की मुरूम कोण जाणे. डोळ्यांमध्ये तर असं लखलखीत तेज की त्यांच्या त्या काटक्यांसारख्या हातापायांशी ते एकदम विसंगत वाटाव्यात. जणू काटक्या विस्तवात धरून त्यांची टोकच पेटवली आहेत. केस दोघांचे भुरकट पिंगट होते, पण त्यात धूळ आणि कचरा इतका गेला होता की त्यांचा मूळचा रंग ओळखणं कठीण जावं. शरीरं दोघांची फिकुटलेली पिवळट होती, पण ओठ मात्र अगदी रक्तासारखे लाल चुटूक होते. पोरं बहुधा भिकाऱ्यांची असावीत. ते लाल चुटूक ओठ आणि तेजस्वी डोळे त्यांना कुणापासून आले होते कुणास ठाऊक, पण अंगावरच्या दरिद्री कपड्यांमुळे त्यांची परिस्थिती स्पष्ट होत होती. कपडे इतके मळले होते की त्यांच्या हिरवट राखटपणामध्ये त्यांचा मूळ रंग समजेनासा झाला होता. फाटून फाटून त्यांची अशी काही लक्तरं झाली होती की एकदा अंगावर चढवल्यानंतर त्यांनी ती कधीच परत उतरवले नसावेत असं वाटत होतं. पोरं कुठून आली होती कुणास ठाऊक, पण थकव्यापायी त्यांच्या नुसत्या झोकांड्या जात होत्या. त्यात त्यांच्या पोटात जशी काही आग पेटली होती आणि त्या आगीची धग शरीरभर पसरली होती. 10 आणि 7 वर्षांच्या त्या कोवळ्या कुडींना ती सोसवत नव्हती. सारं चिमुकलं शरीर व्यापून ती आता त्यांच्या डोक्यात चढली होती. आजूबाजूचं भान त्यांना फारसं उरलं नव्हतं. आपण काय करत आहोत हेही कळत नव्हतं. दोघे उगाचच एकमेकांना धीर दिल्यासारखे करीत होते, पण खरं तर दोघांचाही धीर खचला होता. भुकेनेच त्यांचा ताबा घेतला होता. भुकेनेच त्यांना धरून ठेवलं होतं. भूकच त्यांना इतका वेळ चालवीत होती आणि अति झालं असतं तर भूकच त्यांना ढकलून पाडणार होती. भूकच त्यांना लोळवणार होती. तशात मघा जोराचा पाऊस आला, अगदी चोपून काढणारा. म्हणायच्या आत डोक्यापासून पायापर्यंत सरळ भिजवून टाकणारा. पोरं आडोशाला जाणार म्हणेपर्यंत चिंब भिजली. त्यांच्या धुळकट झिंजांमध्ये चिखल झाला आणि डोळ्यांमधून नाकावरून पाणी खाली टपटपू लागलं. चिंध्यांमधून पाणी थेट अंगाला भिडलं. तशीच ते दोघे जाऊन एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर उभी राहिली. समोरून येणारा पाऊस सपकारे मारतच राहिला. दोघे कुडकुडू लागली. अंग थरथरू लागलं. वाऱ्याचा झोत येऊन गेला की थंडी हाडकांपर्यंत जायची, पण या थंडीने देखील भुकेची आग विझत नव्हती. शरीर जे तापल्यासारखं वाटत होतं ते थंडावतच नव्हतं. पाऊस थांबल्यासारखा वाटला
की ती आडोशातून बाहेर येत. पुन्हा सर येतेशी दिसली की बंद दुकानाचा आसरा शोधीत. वेळ मध्यरात्रीची होती. रस्ते सगळे निर्मनुष्य झाले होते. सगळीकडची दारं बंद होती. एरवी मध्येच भुंकणारी विव्हळणारी कुत्री देखील पावसाच्या माऱ्याने घाबरून चिडीचूप बसली होती. पाऊस थोडा थांबला. तसे अधूनमधून थेंब थेंब पडत होते, पण आधीच भिजून चिंब झालेल्या त्या मुलांना त्या टपटपत्या थेंबाचं काय मोठंसं वाटणार. मुलीने अंगावरच्या चिंध्या एकदा पिळून टाकल्या, कपाळावरच्या ओल्या बटा मागे सरल्यासारखं केलं आणि भावाचा हात धरून ती चालतच राहिली. दोघांचीही अवस्था इतकी केविलवाणी झाली होती, पण कुणीच कुणाकडे तक्रार करत नव्हतं. दोघांमध्ये एक समजुतीचा धागा होता. जणू मनातल्या मनातच ती एकमेकांना म्हणत होती, चालवत नाहीये, प्रचंड भूक लागली आहे, तहान लागली आहे, आणि मनातूनच उत्तर देत होते, आता थोडंच राहिलं, मिळेल मिळेल काहीतरी खायला प्यायला. त्यांना हे बोलून दाखवावं लागत नव्हतं. लागलं असतं तरी बोलण्याचं त्राण त्यांच्यात उरलं नव्हतं. आता या भागात वस्ती विरळ होती. घरं अंतरावर होती. बंगली वजा घरांचे आकार वेगवेगळे होते. खोक्यांसारख्या माणसांनी गजबजलेल्या आडव्या तिडव्या पसरलेल्या चाळीपेक्षा हे जग निराळं होतं. कुठे एखाद्या बंगल्यात एखाद दुसरा माणूस होतं, तो कुठे सबंद बंगला नुसता कुलूप लावून बंदच करून ठेवलेला होता. एखाद्या बंगल्याचं छप्पर उतरतं होतं, त्यामुळे शिप्तर झालेले हॅट घातलेल्या मुंडक्यासारखा तो दिसत होता. एखाद्याचा कपाळावरचा एकच डोळा लुकलुकत होता. एखादा चौकोनी बंगला बिनशिराच्या कबंधासारखा पाय छाटून उभा होता. एक दोन बैठी घरं काळोखाची घोंगडी पांघरून बसली होती. कॉम्पाऊंडमधली झाडं वाऱ्या पावसात सळसळून कुजबूज करत होती. आता त्या सबंद रस्त्यावर त्या दोन मुलांशिवाय आणखीन कुणीच नव्हतं. म्युन्सिपाल्टीच्या एका फुटक्या मंद दिव्याचा पिवळट प्रकाश पडला होता. त्यामुळे काळोख अधिकच जाणवत होता. मध्यरात्र झाली होती आणि त्या निर्जन रस्त्यावरून वावरताना भीतीने छातीत धडधडणं स्वाभाविक होतं. पण मुलांना पोटातल्या भुकेपायी आणि घशातल्या तहानेपायी भीती देखील वाटत नसावी असं म्हटलं तरी ते अधूनमधून शहारत आणि एकमेकांना अगदी चिकटून चालू लागत. लटपटणारे पाय मध्येच साचलेल्या पाण्यात पडत, नाहीतर चिखलात रपरप वाजत, तरी देखील रस्ता संपत नव्हता. सगळे आकाश ढगांनी भरून गेलं होतं. त्यामुळे काळोखात भर पडत होते. पण मध्येच ढगा आडून चंद्र बाहेर आला. ओला रस्ता चंद्रप्रकाशात चमचमू लागला. कुठल्या घराशी जावं बरं याचा निर्णय पोरांना घेता येईना. कुठून हाकलले जाणार नाही, कोण जवळ करेल, कोण भूक भागवेल. ते दोघे आशंकेने उभे राहिले. पण एकमेकांशी न बोलताच त्यांचा निश्चय ठरला. रस्त्याच्या टोकाशी असलेल्या एका घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. घर एरवी बैठं होतं, पण त्याला ठेंगणी माडी होती. सर्वत्र काळोख भरला होता. फक्त माडीवर एक दिवा जळत होता. त्यामुळे असेल कदाचित, पण घर कुणासाठी तरी दबा धरून जागत बसल्यासारखं वाटत होतं. मुलं बाहेरच्या गेटपाशी येऊन उभी राहिली तेव्हा चंद्र ढगाआड गेला होता. सर्वत्र काळोख पसरला आणि तो माडीवर जळणारा एकच दिवा अधिकच एकलकोंडा वाटू लागला. मुलं डोळे ताण ताणून पाहू लागली, पण माडीच्या खिडकीत त्यांना अधिक काहीच दिसेना. ती क्षणभर त्या लोखंडी गेटलाच गच्च धरून ओठंगून उभी राहिली. गेट बंद होतं, पण त्यांच्या वजनाने ते दार मागे गेलं. कर्र कर्र असा आवाज झाला.
त्या शांततेत तो आवाज इतका अकस्मात झाला, इतका मोठा वाटला की पोरं दचकून जागच्या जागी उभी राहिली. कुणी तो ऐकला तर नसेल अशा विचारात. पण कुणीतरी तो ऐकला होता. माडीच्या खिडकीत एका पुरुषाची आकृती येऊन उभी राहिली. कोण आहे त्याने विचारलं. मुलं चुपचाप उभीच राहिली. त्यांच्या तोंडून शब्द फुटला नाही. त्याने पुन्हा विचारलं, कोण आहे? मुलांनी उत्तर दिलं नाही, पण मुलीच्या तोंडून एक कणल्यासारखा स्वर बाहेर पडला. आता चंद्र ढगाबाहेर आला. त्या प्रकाशात त्याला दिसलं 2 मुलं, अगदी लहान, काटकुळी, असहाय्यपणे दाराशी उभी, जणू आत घेण्यासाठी विनवीत असलेली. तो आत वळला. टेबलावरच्या विस्कीच्या ग्लासमधला एक घोट त्याने घेतला. पलीकडच्या कोनाडात ठेवलेला टॉर्च त्याने उचलला. झपाझप उतरून तो खाली आला. टॉर्चचा प्रकाश फेकत गेटपाशी गेला. त्याचं धिप्पाड शरीर, काळा कुळकुळीत रंग आणि वळलेल्या मिशा पाहून मुलं थोडी दबल्यासारखी झाली. घाबरू नका, तो हसून म्हणाला. आत येऊ? मुलाने विचारलं. या, तो म्हणाला. खळदिशी त्याने गेटची साखळी ओढली. कर्र आवाज करत दारं उघडली. आम्हाला भयंकर भूक, मुलगा बोलू लागला, पण मुलीने त्याचा हात दाबला. चला, बर चला, मी देतो तुम्हाला खायला. चला. तो पुढे निघाला. मुलं त्याच्या मागून दबकत दबकत चालली. मुख्य दरवाजातून ती आत गेली. दिवाणखाना काळोखातच होता, पण हंड्या, झुंबरल सगळं लावून केलेली त्याची सजावट काळोखातही जाणवत होती. मुलगा त्याच्या मागून चालत राहिला, पण मुलगी दारातच थबकली. पायाला चिखल ती अस्पष्ट पुटपुटली. असू दे, असू दे, सकाळी गडी साफ करेल, तू ये तशीच, तो माणूस म्हणाला. मग तीही थांबली नाही. त्याच्या हातात टॉर्च होता, तेव्हा त्याच्या मागोमाग जाणं भागच होतं. माडीवर पोचताच त्याने एका हिरवट रंगाच्या लाकडी दाराकडे बोट दाखवलं. बाथरूम आहे, तो म्हणाला. हातपाय स्वच्छ धुवून या. ती दोघे आत गेली. नळ सोडून हातपाय खसाखसा धुवू लागली. घरात तो आणि गडी दोघेच होते. लहान मुलं त्या घरात नव्हतीच. तेव्हा त्याने स्वतःचेच 2 शर्ट्स काढले. 2 आतल्या पांढऱ्या चड्ड्या काढून ठेवल्या. मुलं बाथरूममधून बाहेर येण्याची वाट पाहत तो टेबलाशी जाऊन बसला. टेबलाच्या बरोबर डोक्यावर दिवा जळत होता. खोलीत एक पलंग होता. टेबलाशी एक मोठी आरामखुर्ची होती. 2 लाकडी खुर्च्या होत्या. सामानाची गर्दी होती. एका दिव्याचा प्रकाश तसा अपुराच होता. सारी खोली सावल्यांनी भरून गेली होती. दिवा हले तशा सावल्या स्वतःहून हल्ल्यासारख्या मागे पुढे होत. मुलं बाथरूममधून बाहेर आली. त्याने एक मोठा टॉवेल कपाटातून काढून दिला आणि म्हटलं, अंग पुसा आणि कपडे बदला. मुलांनी निसंकोचपणे तिथल्या तिथेच अंगातल्या चिंध्या काढून टाकल्या, जसं काही कधी एकदा त्या ओल्या चिंध्या फेडून टाकतोय ह्याची त्यांना घाई झाली होती. त्याने विस्कीचा ग्लास उचलला. शांतपणे तो विस्कीचे घोट घेत राहिला. त्याने बोटाने दाखवलेले कपडे मुलांनी अधीरपणे उचलले. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरून त्यांनी हरखून हात फिरवला. ते आपल्या अंगाला येतील की नाही याचा विचारही त्यांना शिवला नाही. त्यांनी घाईघाईने त्या अंगावर चढवले. तो आराम खुर्चीत बसून विस्कीचे घोट घेता घेता डोळे किलकिले करून त्यांच्याकडे पाहत राहिला. कोण पोरं ही? कुठली? किती भिजली होती? कशी चालली असतील या वाऱ्या पावसातून? कुठून आली ही? अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते, पण त्याला काहीही विचारावंसं वाटत नव्हतं. विस्कीची छान सुस्ती त्याच्या अंगावर चढत होती. ती मोडाविषयी वाटत नव्हती. कपडे बदलून
ती मुलं त्याच्या समोरच्या लाकडी खुर्च्यांवर येऊन बसली. आता ती बरीच चांगली दिसू लागली होती. अंगाला न बसणाऱ्या ढगळ कपड्यातही मोहक वाटत होती. खूप स्वच्छ वाटत होती. विस्की पिता पिताच तो खाणं खात असावा, कारण टेबलावर भांडी आणि खाद्यपदार्थ इतस्ततः पडले होते. त्याने 2 बशा काढल्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून पाव काढले. ते बशीत घालून मुलांच्या समोर ठेवले. एका पातेल्यातलं मटण बशांमध्ये वाढलं. त्याने सांगायची वाट न पाहताच मुलं जेवणावर तुटून पडली. पलीकडच्या मडक्यातल्या पाण्याचे 2 ग्लास भरून त्याने त्या मुलांसमोर ठेवले आणि स्वतः विस्की पीत बसून राहिला. मुलं अवाक्षरे न बोलता खात होते. मन लावून खात होते. अन्नाकडे एकटक बघत खात होते. त्यांच्या खाण्याचा मचमच आवाज येत होता. बोटांना लागलेलं देखील चाटून पुसून साफ करत ती खात होते. त्यांच्याकडे पाहता पाहता त्याने हलकेच विचारलं, कुठून आलात? क्षणभर मुलं काहीच बोलली नाही. पण मिटक्या मारत मुलगी म्हणाली, आम्हाला घर नाही. म्हणजे? आम्ही फुटपाथवर राहतो. काही वेळ असाच गेला. कपाटावर ठेवलेल्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत राहिली. त्या जेवणाऱ्या मुलांच्या खाण्याचा मचमच आवाज देखील स्पष्ट येत होता. तुम्हाला आईवडील नाहीत का? त्याने विचारलं. नाहीत. आम्हाला कोणीच नाही, ते दोघे उत्तरले. तोंडात घास असल्यामुळे त्यांचं उत्तर स्पष्ट ऐकू आलं नाही. लहान मुलं. विस्कीच्या गुंगीत त्याच्या मनात विचार तरंगत होते. यांना कुणी नाही. माणूस नाही की घर नाही. निराधार, निष्पाप, भिजलेली, भुकेलेली. कशी जगत असतील ही? देखणी आहेत, पण उपासाने काय कळा आली आहे. आणि उपास तर पडतच असणार. कोण खायला देणार यांना? यांना कुणी नाही. पोटापुरतं तरी कशी मिळवत असतील? नसतीलच मिळवत. किती दिवसांची उपाशी आहेत कोण जाणे. त्याने आणखीन पाव वाढले. 2 डाव मटण वाढलं. बाटलीतून विस्की ओतून स्वतःचा ग्लास भरला. मुलं त्याच्याकडे बघत बघत खात होती. कोण आहे हा? चांगला दिसतो, दयाळू दिसतो. आपल्याला स्वच्छ कपडे दिले, खायला दिलं, प्यायला दिलं. फारशा चौकशा न करता इथे माडीवर घेऊन आला. चिखलाचे पाय तसेच असताना अंगातून पाणी टपकत होतं. इतर ठिकाणी हिडीस करतात, बकोट धरून घालवून देतात, मारतात. याने तसं केलं नाही. जसं काही याचे पाहुणेच असल्याप्रमाणे याने वागवलं. इतरांपेक्षा वेगळा दिसतोय. याला मुलांचा लळा दिसतो. पण याच्या घरात मुलं तर कुठेच दिसत नाही आहेत. घरात मुलांचं चित्र देखील नाही. की म्हणूनच याने आपल्याला आणलं? काही का असे ना, हा माणूस चांगला आहे. त्या दोघांचं खाऊन झालं. इकडे झोपा आणि सकाळी जा, तो सुन्नपणे म्हणाला. त्याने एक जाजम अंथरलं. त्यावर एक चादर पसरली. झोपा, तो म्हणाला. मुलं मुकाट्याने चादरीवर पसरली आणि एकमेकांना बिलगून झोपली. तो काही वेळ तसाच बसून राहिला. पावसाची रिपरिप आता कमी झाली होती. चंद्र आभाळातून निवांत फिरत होता. खिडकीतून दिसणारा रस्ता प्रकाशात उजळत होता. अखेरीस तो आरामखुर्चीतून उठला. त्याने एकदा मुलांकडे पाहिलं. तो सावकाश चालत माडी उतरून खाली आला. हॉलच्या एका कोपऱ्यात अर्धी चड्डी नेसलेला उघड्या बंब देहाचा गडी पसरला होता. तो गड्याच्या जवळ गेला. त्याला गदागदा हलवीत म्हणाला, उठ लवकर, हत्यारं काढ, मुलं आली आहेत, 2 आहेत. गडी तयारीला लागताच तो पुन्हा वर येऊन बसला. मुलांची झोप स्वस्त नव्हती. ती चुळबुळत होती. गड्याने नाही म्हटलं तरी चौकशा केल्याच होत्या. मालकाने उठ म्हणताच तो उठून बसला होता. त्याला तशी सवयच होती.
रात्रीच्या कुठल्याही प्रहरी मालक जागं करायचा आणि म्हणायचा, उठ, मुलं आली आहेत. मालक तरी काय करणार? हा धंदाच असा विचित्र पडला. एवढी लहान मुलं काय वाटेवर पडलेली असतात? मिळतील तशी मिळवावी लागतात. गावोगावून पळवलेली मुलं रात्री बेरात्री गाड्या स्टेशनात येतात. त्यातून हा रस्ता आडबाजूचा, बंगरी कोपऱ्यातली. इथे मुलं आणून सोडायची म्हणजे तासचे तास जातात. त्यातून असला उद्योग रात्री बेरात्री केलेलाच बरा. तरीसुद्धा तो नेहमी सावध असायचा. हो, प्रत्यक्ष काम होणार आपल्या हातून आणि मालक राहील नामानिराळा. आपल्या गळ्याला कधी फास लागेल याचा नेम नाही, म्हणून या चौकशा कराव्याच लागतात. कुठनं मुलं आणली? नेहमीच्याच माणसाने आणली की दुसरीकडून आणली? त्या मुलांना आई बाप कुणी आहे का? कुणी त्यांना ओळखेल का? कुणी त्यांच्यासाठी पोलिसात जाईल का? तपास सुरू होईल का? असं झालं तर भरली आपली. पण बहुतेक मुलांमागे हे झेंगट नसायचंच. झोपडपट्टीतली मुलं, ती हरवली की आईवडिलांनाच सुटल्यासारखं वाटायचं. खेड्यापाड्यातली गरीब कामकऱ्यांची मुलं, ती कुठली शहरात येऊन पोलीस तपास करणार? मालकही तसा हुशार होता. फारसा धोका पत्करत नसे. गोर गरिबांची पोरं मिळवी. त्यांना कुणी ओळखणं कठीण. त्यांचे हातपाय तोडण्यावर भागत असे. ज्यांचे चेहरे ठसठशीत असत त्यांची मात्र मागे पुढे ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावरच हत्यार चालवावं लागे. कुणाचा डोळा काढला जाई, कुणाचा ओठ फाडला जाई. चेहरा विद्रूप करण्याचाही फायदा असे. ज्या शेठला ही मुलं भीक मागण्यासाठी विकली जात त्याला विद्रूप मुलं आवडत. भीक मागणाऱ्या मुलांचा एक तांडाच्या तांडा त्याने बाळगला होता. त्याचं एक तंत्र होतं. तो म्हणे, कधी कधी लोक भिवूनच भीक घालतात. विद्रूप चेहरे लोकांना भेवडवतात. टळो एकदाची ही कटकट असं म्हणून लोक पैसे घालतात. कसंही असो, आपल्याला काय करायचं आहे? मालक सांगेल त्या भागावर हत्यार चालवायचं. गुंगीचं औषध द्यायचं किंवा तो भाग बधीर करायचा आणि फॅट दिशी शस्त्र चालवायचं. एखाद्या सर्जनला लाजवेल अशा शिताफीने तो अडाणी गावठी गडी शस्त्र चालवायचा. हळूहळू कापत राहिलं की दोघांनाही त्रास. त्यासाठी शस्त्रही धारदार हवं. कुठे गंज उपयोगाचा नाही. नंतर सेप्टिक बिप्टिकची लफडी नकोत. आजार पण परवडणारं नाही. हे सगळे हिशेब डोक्यात ठेवून हुशारीने काम करणारा तो गडी म्हणजे मालकाजवळची एक अमोल चीज होती. असला माणूस परत मिळाला नसता. त्यामुळे मालक त्याची हवी ती चैन पुरवायचा. त्याला बरोबरीच्या नात्याने वागवायचा. गड्याला हत्यारांना धार करायला, हत्यारं तापवायला सोडून मालक माडीवर येऊन बसला. गड्याच्या चौकशांना उत्तर देणं त्याला कठीण गेलं नाही. विशेष काही नव्हतंच सांगण्यासारखं. आजचा मामलाच वेगळा होता. यात कुणाचं कमिशन देखील नव्हतं. उपकारच मानायचे तर पावसाचे मानायला हवेत. पावसाने या मुलांना आसऱ्यासाठी नेमकं आपल्या घरात आणून सोडलं. त्यातून त्यांच्या घराचा, आईबापांचा ठाव ठिकाणा नाही. म्हणजे अक्षरशः आपल्या पायांनी चालत आलेली संधी. आता पोरं जरा नाकीडोळी नीटच आहेत हे खरं आहे, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा दीनवाणेपणा आहे. कुणीही पाहिल्याबरोबर भीक घालेल. शेठला ही मुलं नक्कीच आवडतील. असली देखणी म्हणून काय झालं? एकाचा एक डोळा कापावा आणि दुसऱ्याच्या नाकाचा शेंडा थोडा कापला तर बरं होईल. त्याचे ते लाल चुटूक ओठ, त्यांचं येईल, काहीतरी करता येईल. दोघांपैकी डोळा कुणाचा आणि ओठ कुणाचा या विचारात तो गुंगून गेला. विचार करायला सोपं जावं म्हणून त्याने आणखीन व्हिस्की ओतून घेतली. मालक जागेवरून उठला. त्याने हलक्या आवाजात गड्याला सूचना दिल्या. आपलाच व्हिस्कीचा ग्लास त्याच्या पुढे केला.
त्याने तेवढ्या पेयाचा एक घोट केला आणि मग तो मुलांकडे गेला. त्याने त्यांना उठवलं. मुलं नीटशी झोपली नव्हतीच. त्याने उठवताच कसलीही तक्रार न करता ती उठून बसली. गड्याची काळी कभिन्न अगडबंब आकृती पाहून ती क्षणभर बावरल्यासारखी झाली. तरी देखील त्याने खुणावताच ती उभी राहिली. त्याने चल म्हणताच दोघांनी एकमेकांकडे एकदा पाहिलं आणि मग ती त्याच्या मागून चालू लागली. माडीचा जिना उतरून तिघे खालच्या दिवाणखान्यात आली. काळोखातूनच पुढे गेली. बाजूच्या दारातून आत गेली. आत काळोख होता. काळोखातच गडी जिना उतरू लागला. त्याच्या मागोमाग कठड्याला धरून चाचपडत मुलं उतरू लागली. म्हणजे हा जिना तळमजल्याच्याही खाली होता, म्हणजे तळघरात. मुलांना काहीच समजेनासं झालं. ती एकमेकांचा हात धरून एकमेकांना चिकटून धडपडत उतरत होती. शेवटी एकदाचा तो चाचपडता प्रवास संपला. मुलांच्या पायाला थंडगार फरशी लागली. गड्याने पुढे होऊन भिंतीतला स्विच दाबला. मंद पिवळसर बल्ब पेटला. खोली तशी रिकामीच होती. फक्त एका कोपऱ्यात एक टेबल होतं. त्याला कड्या लावलेल्या होत्या. त्या कड्यांमधून कापडी पट्टे लावलेले होते. जवळच इंजेक्शनच्या सुया एका ट्रेमध्ये होत्या आणि त्याच्या शेजारी एका पत्र्याच्या ट्रेमध्ये छोटी छोटी लखलखती धारदार शस्त्र होती. तो विचारात आणि नशेत गुंग होता. ही दोन मुलं म्हणजे शुद्ध फायदा होता. आजवर असल्याच धंद्यांमधून एक हॉटेल आणि एक दारूचं दुकान त्याने उघडलं होतं. हॉटेलच्या फॅमिली रूम्स गरजू गिऱ्हाईकांना देऊन आणि दारूच्या दुकानात आतल्या बाजूला प्यायची सोय करून चिक्कार फायदा त्याने उकळला होता. ही त्याची साईडलाईन होती. सुरुवातीला तो नुसती मुलं पुरवी आणि मधलं कमिशन घे. पण हातपाय तोडलेली, भीक मागायला रेडी मुलं दिली तर अधिक पैसा मिळतो हे त्याच्या नंतर लक्षात आलं. तेव्हा त्याने तीही व्यवस्था केली. तो तंद्रीत असतानाच त्याला एक अस्पष्ट किंकाळी ऐकू आली. आज गुंगी नीट दिलेली नाही की काय, त्याच्या मनात विचार आला. एनिवे 5-10 मिनिटात तो खाली जाऊन काम कुठवर आलंय हे पाहणारच होता. ग्लास संपून तो खाली गेला. आता खाली सगळं सामसूम होतं. पोरं एव्हाना बेशुद्ध होऊन पडली असतील. गडी हत्यारं स्वच्छ करीत असेल. बिचारी पोरं, कुठून त्यांना आज इकडे येण्याची दुर्बुद्धी झाली आणि ते इथे. क्वचितच मनात येणारा दयेचा विचार आज त्याला सुचला. आपल्याला दारू जास्त झाली आहे याची त्याला खात्री पटली. जिन्याच्या तळाशी तो आला, मात्र जे दिसलं ते पाहून तो जागच्या जागी गारठून गेला. मुलांचे बेशुद्ध देह कुठेच दिसत नव्हते, मात्र गड्याचा मृतदेह जमिनीवर पसरला होता. त्याचा गळा कुणीतरी दातांनी चावून फोडला होता आणि त्यातून रक्त भळभळा वाहत होतं. मुलांची चाहूल कुठेच नव्हती, पण ती जवळपासच कुठेतरी दबा धरून बसली असणार याची त्याला खात्री होती. एका विलक्षण भयाने त्याला घेरून टाकलं. तो पळतच जिना चढला आणि हॉलमधल्या फोनशी आला. कसा बसा त्याने पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला. हॅलो 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 माझा गडी मरून पडलाय. त्याचं नरडं कोणीतरी फोडलंय. हॅलो, पण तुम्ही कोण बोलताय? या प्रश्नाचं उत्तर त्याला देताच आलं नाही. त्याआधीच त्याला जे दिसलं त्यामुळे भीतीने त्याच्या हातातला फोन गळून पडला होता. ती 2 मुलं त्याच्या दोन्ही बाजूंना उभी होती, पण आता त्यांच्यात विलक्षण बदल झाला होता. त्यांचं शरीर हिरवट, केसाळ, एखाद्या जनावरासारखं बनलं होतं. पंजांना लांब टोकदार नखं फुटली होती. 2च गोष्टी तेवढ्या न बदललेल्या होत्या. त्यांचे लखलखीत तेजस्वी डोळे
आता ते भक्ष्य पाहून चमकणाऱ्या लांडग्याच्या डोळ्यांसारखे चमकत होते आणि त्यांचे लाल चुटूक ओठ, त्यांच्या तोंडाला रक्त लागल्यामुळे ते अधिकच लाल दिसत होते. त्याने मागे होण्याचा, त्यांना चुकवण्याचा प्रयत्न केला, पण ती दोघे त्याच्या नरडीलाच भिडली. तो खाली कोसळला तेव्हा दोघांचेही तीक्ष्ण दात त्याच्या नरड्यात शिरले होते आणि त्यातून उष्ण रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. पोलीस इन्स्पेक्टरांनी नाईलाजाने फोन खाली ठेवला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं नव्हतं. तेव्हा फोन कुठून आला हे कळायला मार्ग नव्हता. ऐकलेल्या शब्दांवरच मग त्यांचं डोकं विचार करू लागलं. माझा गडी मरून पडलाय, त्याचं नरडं कोणीतरी फोडलंय. माझा गडी मरून पडला आहे, त्याचं नरडं कोणीतरी फोडलंय. त्यांना काहीच धागादोरा लागेना. कुणाशी बोलावं तर आज चौकीत कुणीच नव्हतं. बाहेर एक हवालदार पेंगत पेंगत पहारा करीत होता. आजची हवा इतकी खराब होती की रात्रपाळीच्या इतर लोकांना त्यांनी घरी जायला परवानगी दिली होती. नरडं कोणीतरी फोडलंय. नरडं. मध्यंतरी थांबलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला होता. ढगाळ चंद्र दिसेनासा झाला होता. सारं अधिकच अंधारून गेलं होतं. इन्स्पेक्टर विचार करत बसले, पण त्यांना काही सुचेना. थोडा वेळ त्यांनी कामं करण्यात घालवला. काम करता करताच एकाएकी त्यांना आठवण झाली. 4 दिवसांपूर्वीच एक सर्क्युलर आलं होतं. अलीकडे या भागात रहस्यमय खून होत आहेत. एखाद्या प्राण्याने हल्ला करून नरडी फोडावी तसं खुनाचं स्वरूप दिसतं. हा प्राणी कसा असावा हे अजूनही निश्चित करता येत नाही. निरनिराळी रूपं धारण करून माणसांचं रक्त पिणारी पिशाच्च ही कृत्य करतात असा इथल्या लोकांचा समज आहे, पण तो चुकीचा असावा. या संबंधामध्ये अधिक माहिती मिळाल्यास ती ताबडतोब वर कळवणे. हंबग. पिशाच्च म्हणे. काहीही. इन्स्पेक्टर स्वतःशीच उद्गारले. बाकी आजचा हा मर्डर फोनवरती रिपोर्ट करायला हवा. आणि एकदम त्यांच्या अंगातून भीतीची शिरशिरी गेली. आपल्याला असं का व्हावं ते त्यांना कळेना. पोलीस स्टेशनवर रात्री एकटेच आज काय ते पहिल्यानेच थांबत होते? नाही. विचार करता करता दचकून त्यांनी वर पाहिलं. दारात 2 लहान मुलं उभी होती. त्यांच्या अंगावरच्या चिंध्या भिजून चिंब झाल्या होत्या. मुद्रेवर केविलवाणा असा हाय भाव दिसत होता. फक्त डोळे विलक्षण तेजस्वी होते. ओठ रक्तासारखे लाल चुटूक होते. बिचारी पावसात भिजलेली निराधार मुलं. इन्स्पेक्टर मनात कळवळले. आत येऊ का? ती विचारत होती. कथा इथे संपली आहे. वैचित्र्याच्या संदर्भामध्ये मतकरींच्या व्यक्तिचित्राचा विचार करताना जाणवतं की भिन्न भिन्न स्तरातील वयाच्या व भिन्न प्रकृती धर्म असलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखांचा आवाका बराच विस्तृत आहे. आणि त्याच्यामध्ये ही अश्राफ, दीन, भिकारी वेशात प्रकटलेली ही 2 मुलं ह्यांची व्यक्तिरेखा तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वेधक आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.